अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या हत्येप्रकरणी राजकीय कटाचा संशय व्यक्त केला जात असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय आणि समर्थकांनी थेट पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं। तब्बल 3 तास मृतदेह अँब्युलन्समध्ये ठेवून आंदोलन झाल्यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुष्यानी गावात ही धक्कादायक घटना घडली। काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हे रविवारी मस्जिदीत नमाज अदा केल्यानंतर कुराण शरीफचे पठण करीत होते। त्याचवेळी उबेद पटेल नावाच्या व्यक्तीने अचानक धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला। हल्लेखोराने गळ्यावर आणि पोटावर गंभीर वार केले। गंभीर जखमी अवस्थेत हिदायत पटेल मस्जिदीबाहेर आले। उपस्थितांनी तात्काळ त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्य आरोपी उबेद पटेल याला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बद्रू जमा, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय बोडके, राजू बोचे यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र मुख्य आरोपी वगळता इतर आरोपी फरार आहेत। इतर आरोपींना अटक न झाल्याने संतप्त नातेवाईक व समर्थकांनी पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह अँब्युलन्समध्ये ठेवून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडले। जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हलणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली। साहब, हमने कल ही जो है रात में 9:30 बजे कंप्लेंट कर दी थी। पटेल साहब के खुद के वर्डिक है कि ये जिसने मारा वो कल्प्रिट है, वो उसने उसका कोई हाथ नहीं है इसके अंदर। इसके पीछे दूसरे लोग हैं, वो मास्टरमाइंड है। 5 लोगों के उन्होंने नाम दिए। पहला नाम बोले बदरू जमा का, दूसरा बोले राजू बोचे का, तीसरा बोले संजय बोड़के का, चौथा बोले फाजिल खां आसिफ खां का और 5वां बोले फारूक खां आसिफ खां का। बोले ये लोगों ने उसको करने लगा। ये पटेल के वर्डिक है, लेकिन अभी तक के भी कोई भी एक्शन उन पर हुआ नहीं, किसकी भी अटक हुई नहीं। पुलिस को दिया ये बयान पूरा कंप्लेंट दिया हुआ है। एफआईआर इनके नाम भी लिया है। सब पटेल के खुद के शब्द है, पटेल साहब के। काय प्रमुख मागणी आता? मागनी साहब सिर्फ इतनी है कि अगर वो अटक नहीं करते हो 5 आरोपी को, तो यहाँ से पटेल साहब की बॉडी सीधा पुलिस स्टेशन में जाएंगी और पटेल साहब के कांग्रेस पार्टी के जितने कार्यकर्ता है वो वहाँ पर जम गए। और भी हम सब कार्यकर्ताओं से आह्वान कर रहे हैं कि आप सबके सब आओ। अपन जब तक के वहाँ से बॉडी नहीं हटाएंगे, जब तक कि वो 5 आरोपियों की अटक नहीं होगी। वो बोल रहे हमको नहीं मिल रहे, हम ढूंढ रहे, टीम जाई हुई है, ये जाई हुई है, एक्शन कुछ हो नहीं रहा। रात को अटक करते तो रात में वो सब जगह पर थे, अब वो सब भाग गए। पुलिस ने मतलब गुना दर्ज किया है। एफआईआर रात को ही हो गई थी 9:30 बजे। मेरे पास एफआईआर की कॉपी है, मैं आपको दे देता। आज कांग्रेस पार्टी के बड़े कद्दावर नेता, मेरी कौम के रहनुमा, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष हिदायत पटेल साहब हमारे बीच में नहीं रहे। मैं आपके चैनल के माध्यम से माननीय मुख्यमंत्री से गुहार लगाता हूं कि इतने बड़े शख्स को दिन दहाड़े मारे जा सकता है तो आम आदमी की क्या हालत है इस महाराष्ट्र के अंदर। कानून व्यवस्था पूरी चरमरा गई। हमारे कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल साहब यहाँ मैयत में डायरेक्ट पहुँच रहे हैं और कांग्रेस की भूमिका हम वहाँ रखेंगे, हमको आगे क्या करना है और क्या नहीं करना है। सुमारे 3 तास चाललेल्या आंदोलनानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। फरार आरोपींचा शोध, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास, नार्को टेस्ट आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालण्याचे लेखी व तोंडी आश्वासन पोलिसांनी दिले। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मृतदेह पुष्याणी गावात नेऊन उशिरा रात्री सुपूर्द खाक करण्यात आले। या हत्येमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। आपले जे पटेल साहेब आहे त्यांच्यावर चाकूचा एक हल्ला झाला होता। ते हल्ला झाल्यानंतर 40 लोकांची टीमचा गठन केला होता आणि ज्यांनी हल्ला केला होता असा आरोपीचं नाम निष्पन्न झाला होता उबेद पटेल। 40 लोकांची टीम पूर्ण ते आरोपी फॉरेस्ट मध्ये गेला होता, वन मध्ये गेला होता। नंतर त्याचा पूर्ण आम्ही शोध घेतला। 6 तास मध्ये तो आरोपी काल रात्री अटक झालेला आहे आणि आज त्याचे आम्ही पीसीआर घेणार आहे। काल आमच्याकडे जे फिर्यादी आले होते फतेह खानजी, त्यांचा एफआयआर मध्ये काही लोकांवर संशय होता, नाम होता की त्यांना असं पटेल साहेब मी सांगितला होता
की हे लोकांवर संशय आहे, हे लोक असं करू शकतात, ते सर्व लोकांचं नाम आम्ही FIR मध्ये घेतलेलं आहे आणि आज आरोपीचा आम्ही इंट्रोगेशन सुद्धा करणार आहे. याच्यामध्ये 4-5 गोष्टी मला सांगायच्या आहे. पहिल्या तर आरोपीचे प्रत्येक CDR आणि प्रत्येक आरोपीचे CDR, कॉल डेटा रेकॉर्ड्स, IPDR, व्हॉट्सअप कॉल हे आम्ही शोधणार. याच्यामध्ये कोण कोण सामील आहे, यांनी काही 5 नाव दिले, अजून काही आहे का, काही कम आहे, जास्त आहे, पूर्ण आम्ही शोधणार. 10 लोक असतील, 15 असतील, सर्वांना आम्ही याच्यामध्ये ज्यांच्या पुरावे ज्यांच्यावर निष्पन्न असतील त्यांना आम्ही अटक करणार तातडीने. तिसरा, याच्यामध्ये एक असा डिसिजन आलेला आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट आम्ही करणार आहे. आरोपीचा नार्को अनालिसिस टेस्ट साठी आम्ही कोर्टाला पत्र देणार आहे, कोर्टाला विनंती करणार आहे की आरोपीचा नार्को अनालिसिस झाला पाहिजे, कारण की अतिशय संवेदनशील गुन्हा आहे. चौथा, याच्यामध्ये जे तपास आहे ते तपास IPS दर्जाचे अधिकारी SDPO निखिल पाटील, अकोटचे सब डिव्हिजनचे SDPO ते करतील आणि वेळोवेळी प्रत्येक आठवड्यात फतेह खान जावेदला याचा जे इन्व्हेस्टिगेशनचा प्रोग्रेस आहे ते देतील आणि याच्यामध्ये कुठेही कमतरता होणार नाही. पूर्ण डिजिटल फॉरेन्सिक्स, ई साक्ष, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, प्रत्येक गोष्टीचा आम्ही याच्यामध्ये काळजी घेणार. ऍज SP म्हणून आपल्याला गवाही देतो, या गुन्ह्यामध्ये जे जे लोक सामील असतील, जे काही मास्टर माइंड असतील, त्यांचा पूर्ण शोध लावून आम्ही अटक करणार, आपले समोर सांगणार की काय काय झालेलं आहे आणि याच्यानंतर अजून जे काही जर अजून असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार. आणि शेवटी हे केसच्या आम्ही 60 दिवसात विदिन 60 डेज चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्स मध्ये हे करणार आणि जर गरज पडली स्पेशल PPचा सुद्धा नेमणूक करून कोर्टाला विनंती करणार की हे लगेच न्याय भेटला पाहिजे. जोपर्यंत आरोपीला फाशी भेटत नाही तोपर्यंत अकोला दलाची पोलीस आम्ही शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणात काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलंय. सर, काय सांगाल हत्या झाली यांची, आरोप अजून फरार आहेत? हिदायतभाई हे एक सर्वसमावेशक नेतृत्व होतं. एक बहुजन समाजाची जी दृष्टी आणि भूमिका असते ती हिदायतभाईंच्या माध्यमातून होती. सहकार क्षेत्रात अद्वितीय कार्य त्यांचं होतं. काँग्रेस पक्षाचे ते आमचे आदरणीय नेते होते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या जाण्याचं दुःखही आहे. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झालेली आहे. प्रार्थना मंदिरात अशा प्रकारच्या घटना होतात. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे याचं हे असणारं उदाहरण आहे. त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करत असताना पोलिसांच्या समोर आमचा मोठ्या प्रमाणावर काय आहे ती भूमिका मांडणं पक्षाच्या वतीने मांडलेली आहे. पोलीस त्याच्यात त्वरित स्वरूपाची कारवाई आणि तीव्र स्वरूपाची शिक्षा होईल अशा आशयाच्या अनुषंगानं प्रशासनाला वाटचाल करावी ही आमची मागणी आहे. राज्यात राजकारणावरून हत्या होत आहेत, कुठं चाललंय महाराष्ट्र? निश्चित या संदर्भ या घटनेशी जर जोडला तर यापूर्वी 2 खून हे झालेले आहेत, एक सोलापूरला, एक खोपोलीला, आणि यात जर आज तिसऱ्या खुनाचा तो जर आशय असेल तर खेळीमेळीचं राजकारण, सर्वसमावेशक राजकारण, आता राजकारण हा सत्तेचा भाग झालाय, राजकारण हा विचारांचा भाग असला पाहिजे. निवडणूक ही बहुमताच्या अनुषंगानं लढण्याच्या झाली पाहिजे, त्याच्यात खेळाडू वृत्ती असली पाहिजे. मात्र या सर्व गोष्टी बाजूला ठेवून सत्ता ही सर्व काही हा परवलीचा शब्द जो बनवला गेलाय हा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, खरोखर असं दुःखाने या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. आणि सत्ता 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 आणि सत्तेचं एवढं हापापलेपण आणि त्या जोडीला अहंकार, आणि तो अहंकार शमवण्याकरता पैशाचा, गुंडागर्दीचा वापर जो राजकारणात वाढत चाललेला आहे हा अत्यंत घातक आहे. आपल्याला संविधानाच्या आणि शांततेच्या मार्गाने देश चालवायचा आहे का अराजकतेच्या माध्यमातून चालवायचा आहे, हा मूलभूत प्रश्न आज सत्ताधाऱ्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. सर, हत्या प्रकरणामध्ये हिदायत पटेल यांच्या हत्येमुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. आता पोलीस तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून आरोपींना किती लवकर अटक होते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.